नमस्कार मंडळी, तर तुमचं प्रतीक्षा दाहिगुडे या चॅनेलवरती खूप खूप स्वागत. तर आपण भेटलो आहोत नवीन एका रेसिपीसह. रेसिपीचं नाव आहे कोथिंबीर वडी. तर ही कोथिंबीर घरची आहे, गावरान आहे, फ्रेश आहे. तर 2-3 पेंड्यांचा सुमार आहे हा. आणि मी छान धुवून अशी 2-3 पाण्याने घेतलेली आहे, म्हणजे त्यामध्ये माती वगैरे येऊ नये, नंतर कचकच लागतं. तर अशी स्वच्छ पाण्याने 2-3 धुवून घ्या स्वच्छ आणि अशी बारीक चिरून घ्या. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये फक्त पाला घ्यायचा नाही, तर काड्यासुद्धा घ्यायच्यात कोवळ्या कोवळ्या. तर याने अशी एक वेगळी चव निर्माण होते आणि पिठामध्ये अशी एन्हान्स होते. तर एकदम चविष्ट अशा होतात या वड्या. तर काही गमतीशीर गोष्टी आणि काही ट्रिक आहेत महत्त्वाच्या, त्या मी तुम्हाला पुढे सांगेनच. तर अशी छान कोथिंबीर मी बारीक चिरून घेतली आहे. तुमच्या तिखट किती तुम्हाला लागतं त्याप्रमाणे, तुमच्या मिरच्या किती तिखट आहेत त्यावरती हे डिपेंड आहे. अशा मी 8-9 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आम्हाला मध्यमच आवडतं, जास्त तिखट नाही आणि जास्त असं मिठासारखं पण नाही. तर लहान मुलं आहेत त्यामुळे मी जास्त मिरच्या घेतलेल्या नाहीत. तर असं ओबड-धोबड कुटून घेतले लसूण आणि मिरची. तर जास्त बारीक पेस्ट करत नाही मी. आणि माझं म्हणणं आहे तुम्ही पण नका करू. असं एक वेगळीच टेस्ट लागते याची. तर मी असा एक बाऊल घेऊन त्यात सगळी कोथिंबीर अशी काढून घेतलेली आहे. आणि आता त्यावरती आपण असं छान ते बारीक केलेलं लसूण आणि मिरचीचं जे वाटण आहे ते काढून घेऊ. तर या वाटणाने एक छान चव लागते. तर या वाटणामध्ये मी काही ओवा, जिरं, हळद असं काही घातलेलं नव्हतं. तर ते मी वेगळं घालणार आहे. प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते. तर चला, तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आणि तुम्हाला जर काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तरी कमेंट करा. तर मी असा ओवा हातावरती घेऊन छान चोळून टाकलेला आहे. ओव्याला चोळून टाकण्याचं कारण म्हणजे त्याची एक छान चव बाहेर निघते. तर असं मी बेसन पीठ घेतलं आहे, 2 वाट्यांचा सुमार असेल. तर असं मी बेसन पीठ घेतलं. त्यानंतर त्यामध्ये अजून थोडंसं ॲड केलं. मला जर थोडंसं कमी वाटलं म्हणून. तर तुमचं प्रमाण खरं तर प्रमाण प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. किती लोकं खाणार, किती काय करणार यावरती अशी डिक्टो रेसिपी सांगू शकत नाही. तरी पण मी एक छोटा चमचा हळद घेतलेली आहे. 2-3 चमचे पांढरे तीळ घेतलेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पांढरे तीळ, काळे तीळ, काळ्या तिळालाही खूप छान चव असते. छान लागतात ते सुद्धा. आणि ह्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी आई-आजींचं जे मी बघत आली आहे तेच मी करते. तर त्या असं बाजरीचं पीठ घालायच्या. तर बाजरीच्या पिठामुळे एवढ्या छान चविष्ट लागतात ना या. तर अगदी विचारूच नका. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर मी बाजरीचं पीठ यामध्ये 1 वाटी घातलेलं आहे. तर आता आपण छान हे मळून घेणार आहोत. पण त्याआधी चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात. आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कोथिंबीर घेताना धुवून घेतलेली असते, त्यामुळे त्याला खूप ओलावा असतो. त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालतच मळा, जेणेकरून खूप पातळ पीठ होणार नाही. आपल्याला त्याच्या वळ्यासुद्धा पडायला हव्यात. कारण त्या शिजायला ठेवण्यासाठी त्याच्या वळ्या पडणं खूप गरजेचं आहे. पीठ पातळ झालं तर त्याच्या वळ्या पडणार नाहीत. पुढे आपल्याला खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे खूप पातळही पीठ मळू नका आणि खूप घट्टही. तर आता वड्या पाडून घ्यायच्या आधी वड्या पाडूपर्यंत आपण आपलं पाणी गरम करायला ठेवूयात, जेणेकरून वड्या उकडायला लगेच स्टार्ट होतील. पाणी उकळलं की लगेच वाफ बसायला सुरुवात होते त्याला. पाणी नंतर उशिरा ठेवलं तर ते उकळेपर्यंत खूप वेळ जातो. इन्स्टंटमध्ये करायचं असेल तर तुम्ही हे ट्रिक वापरू शकता. असं मी पाणी गरम करायला ठेवून दिलं. दुसऱ्या बाजूला लगेच चाळणीला असं तेल लावून घेतलं. तेल लावल्यामुळं खाली वड्या चिकटत नाहीत. तर असं तेलाचाच हात घेऊन छान अशा मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत. तर खूप जाड तर अशा छान वळ्या मी पाडून घेतल्या. खूप जाड करू नका, मग ते शिजायला खूप वेळ लागतो. अशा मध्यम आकाराच्याच करा, जेणेकरून वड्या पाडायलाही आपल्याला सोपं जातं आणि शिजायलाही ते सोपंच. तर अशा पद्धतीनं मी हे रोल करून घेतलेले आहेत. तुम्हाला रोल करायचे नसतील, चौकोनी वगैरे काप द्यायचे असतील, तर तुम्ही एक प्लेन ताट घ्या, त्याला तेल लावा खाली आणि पूर्ण असं बर्फी करायला आपण चिक्की वगैरे करायला कसं थापतो, त्या पद्धतीनं थापलं तर फक्त त्याला थोडंसं पीठ घट्ट लागतं. तर त्या पद्धतीनं थापा आणि ते वाफवा. अशा पद्धतीने छान मी वळ्या आता हे बघा पाणीसुद्धा उकळलेलं आहे. तर आता आपण त्यामध्ये चाळण ठेवून देऊयात. तसं होल असलेलं भांडं घेतलं की हे शिजायला, वाफ लागायला खूप चांगला फरक पडतो. तर यावरती आपण ह्याला
कवरसुद्धा करून घेऊ, म्हणजे हे पटकन वाफवलं जाईल. तर मीडियम टू लो फ्लेमवरती एक 25 मिनटं ह्याला शिजू द्यायचं. म्हणजे मोठ्या फ्लेमवरती नाही म्हणत आहे मी, एक मध्यम स्लो फ्लेमवरती 25 मिनटं आरामशीर शिजू द्या. काही घाई असेल तर तुम्ही फुल फ्लेमवरती शिजवलं तरी चालतील. तर अशी ही ट्रिक आहे. तर असं चमच्याच्या दांडीने मी चेक केलं आहे, त्याला काहीही लागलेलं नाही, याचा अर्थ पूर्णपणे छान वड्या शिजलेल्या आहेत. तर आता हे आपण कापून घेऊयात. फक्त या थंड झाल्यावरती कापा, जेणेकरून वड्या एकदम छान कापल्या जातात शेपमध्ये. गरम गरम तुम्ही कापायला घेतला तर त्याचे तुकडे पडतील. तर अशा मी थंड करून घेतले आहेत, बघा किती छान रोल निघला आहे. तर आता आपण हे छान असं कापून घेऊयात, जेणेकरून आपण फ्राय करू शकतो. तर असं छान मी कट करून घेते, बघा छान कट करायला येते. तुम्ही बघू शकता अशा मस्त वड्या कापता येत आहेत. थंड होऊ द्या, थंड झाल्या की छान आकार येतो त्याला आणि कापल्याही जातात. तर अशा मी छान कट करून घेतल्यात. किती थिक कापायचं, किती जाडी ठेवायची हे तुमच्यावर डिपेंड आहे. पातळ जर कापल्या ना जास्त, तर अशा मुलांना कुरकुरीत आवडतात, तशा आपल्याला कापून तळल्या की छान लागतात. तुम्हाला अशा मऊसर आवडत असतील तर तुम्ही थोड्या जाड कापल्या तरी चालतील. तर मी या पद्धतीने असं छान कापून घेतलेलं आहे. तर चला आपण हे फ्राय पण करून घेऊयात. तर फ्राय करायला मी गॅसवरती आता छानपैकी कढई ठेवून घेते. कढई ठेवून घेतलेली आहे. आता तेल घालू. जास्त वड्या बसतील अशा पद्धतीने मी जरा जास्त तेल घेतलेलं आहे. तर अशा तेल पण गरम झालेलं अशा पद्धतीने छान वड्या सोडून घेते. तुम्हाला जास्त कुरकुरीत आवडत असतील तर लो फ्लेमवरतीच तळून घ्या आणि फक्त नावाला तळायचे असतील, म्हणजे कुरकुरीत करायचे नसतील पण मऊ ठेवायचे असतील तर फुल फ्लेमवरती अगदी थोडा वेळ फ्राय करून घ्या आणि काढा. तर अशा पद्धतीनं मी छान अशा कुरकुरीत वड्या तळून घेतलेल्या आहेत. आम्हाला कुरकुरीतच आवडतात. तर एवढ्या छान ह्या टेस्टला झालेल्या आहेत ना की विचारू नका. मी टेस्ट करून बघितले, एवढ्या मस्त लागत होत्या आणि घरातही सगळ्यांना आवडल्या. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही खरंच लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अजिबात ऑइली झाल्या नव्हत्या ह्या. तुम्ही बघा पेपरवरती मी काढल्यानंतर त्याला तेल निघतं आहे का. तर अशी दुसरी बॅचही मी घालून घेतली, तर खूप कमी तेलकट होत्या ह्या, कारण बाजरीचं पीठ आपण घातलं होतं, जास्त ऑइली नव्हत्या. तर अशी मी तिसरी बॅचही घालून घेतली यामध्ये. तर असे छान कुरकुरीत तळून घेतल्या. खूप छान टेस्टला लागतात, एकदा नक्की ट्राय करून बघा. हे बघा खूप छान कुरकुरीत झालेल्या आहेत. ह्या बघा आपल्या कोथिंबीर वड्या. तर चला, थँक्यू.